एके दिवशी यमराजजी एका माणसाचे प्राण घेण्यासाठी पृथ्वीवरील एका रुग्णालयात आलेले असतात. तेव्हाच एका वॉर्डमध्ये त्यांना दिसते एक 5 वर्षाची मुलगी खूप जोरजोराने यमराजजीचे नाव घेत रडत असते. आई आई, यमराजजी, माझी आई मला परत द्या. त्या मुलीचे असे बिलक बिलक करून रडणे यमराजजींना पाहावेना त्यांचे हृदय पिळवटून जाते. ते तिच्या आईकडे पाहतात आणि तिचा भूतकाळ पाहू लागतात. त्यांना दिसते की रुग्णालयाच्या बेडवर जी स्त्री पडली आहे तिचे नाव कमला आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. तिची एक 5 वर्षाची मुलगी होती, प्रिया. कमला काही घरांमध्ये साफसफाईचे काम करून कसाबसा संसार चालवत होती. पण एके दिवशी, अगं ये कमला, तुला काही काम ढंगाने करता येते की नाही? रोज काही ना काही नुकसान करतेस. मालकीन बाई, आपण जसे सांगता मी तसंच करते. बाकी सगळ्यांना तर माझं काम खूप आवडतं, फक्त आपल्यालाच नाही आवडत. अरे बापरे, मला उलट उत्तर देतेस. चल निघ इथून. मला तुझ्यासारखी खोटी नोकरानी नको. हो, मलाही इथे काम करायचे नाही. इथे रोजची ही कटकट. कितीही चांगले केले तरी तुम्हाला समाधानच नसते. माझा हिशोब करा, मी पुन्हा इथे कधीही येणार नाही. मग असेच काही दिवस जातात. कमला बाकीच्या घरात काम करून कसाबसा गुजारा करत होती. तेवढ्यात एके दिवशी शेजारची मुले धावत येतात. काकू काकू, लवकर चला, प्रिया बेशुद्ध पडली आहे. कमला प्रियाला डॉक्टरकडे घेऊन जाते. तेव्हा कळते की प्रियाला कॅन्सर झाला आहे आणि उपचारांसाठी 2 लाख रुपये लागतील. मग काही दिवस असेच जातात. प्रियाची तब्येत दिवसेंदिवस खालावत जाते आणि ती पूर्णपणे खाट पकडते. एके संध्याकाळी, प्रिया, जेवण कर ग आणि मग झोप बाळा, मला थोडा वेळ बाहेर जायचं आहे. कमला ज्या ज्या घरात काम करायची त्या सगळ्यांकडे पैसे मागायला जाते. पण मिळूनही फक्त 25-30 हजारच जमतात. घरी परत येऊन कमला रडू लागते. हे बाप्पा, आता काय करू? माझ्या डोळ्या देखत माझं बाळ तडफडतं आहे आणि मी काहीच करू शकत नाही. एवढ्याशा पैशांनी काय होणार? माझ्या मुलीला काही झाले तर मी कशी जगेन? तेवढ्यात तिची एक शेजारीण येते. अगं कमला, शांत हो, सर्व ठीक होईल. देव काहीतरी मार्ग नक्की काढेल. एक काम कर, ज्या सेठानीकडे तू आधी काम केले होते त्यांच्याकडे जा. त्या खूप श्रीमंत आहेत, ते नक्कीच तुला मदत करतील. कोणती सेठानी? कोणाबद्दल बोलतेस तू? अगं त्याच जिथे तू आधी काम करायचीस. मग दुसऱ्या दिवशी प्रियेच्या खाटेजवळ बसलेली कमला विचारात असते. आई आई, मला खूप दुखतंय संपूर्ण शरीरात. आई, मला काय झाले आहे? मी उठूही शकत नाही आणि खेळूही शकत नाही. नाही रे बाळा, काही नाही झाले तुला. तू लवकर बरी होशील. मी तुला बरी करेन. तू पुन्हा खेळशील. मला त्या सेठानीकडे जावेच लागेल. कदाचित त्या माझ्या मुलीसाठी मदत करतील. मी माझ्या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे. मग कमला सेठानींच्या घरी जाते. मालकीन बाई. अरे, सकाळी सकाळी हा कशाचा गोंधळ आहे? कमला, तू तर कधी इथे पाऊल ठेवणार नाहीस म्हणाली होतीस ना, मग आता कशी काय आलीस? मालकीन बाई, माझी मुलगी खूप आजारी आहे. आजारी आहे म्हणजे? मग मी काय करू? हे रुग्णालय आहे का इथे आलीस तू? मालकीन बाई, मला 2 लाख रुपये हवे आहेत. प्रियाला कॅन्सर झाला आहे. उपचारांसाठी पैसे हवेत. आपण जे सांगाल ते मी करीन. मी तयार आहे काहीही करायला. अरे, 2 लाख? तुला माहिती आहे किती होतात ते? मी काय धर्मशाळा उघडली आहे का? प्रत्येकाला पैसे देत बसू का? मालकीन बाई, माफ करा, पण माझ्या मुलीला वाचवा. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. अरे ठीक आहे, मी तुला 2 लाख रुपये देईन, पण त्या बदल्यात घराचे कागद गहाण ठेवावे लागतील. ठीक आहे मालकीन बाई. मग सेठानी जमिनीचे कागद आपल्याकडे ठेवते आणि कमलाला पैसे देते. कमला पैसे घेऊन घरी परत येत असते.
तेवढ्यात रस्त्यात तिचा एका कार सोबत अपघात होतो. तिला गंभीर दुखापत होते आणि ती बेशुद्ध पडते. लोकांची गर्दी जमते. कार चालकाला पकडतात. घरी मात्र कमला न आल्यामुळे प्रिया अस्वस्थ होते. ती धडपडत आईला शोधायला बाहेर पडते. थोडे पुढे येते तर इथे एवढी गर्दी कशाची आहे? ती धावत जाते आणि पाहते आई आई उठ ना आई, काय झाले तुला? उठ ना आई. कार चालक प्रिया आणि कमलाला लगेच रुग्णालयात घेऊन जातो. पण पोहोचताच कमलाचा मृत्यू होतो. आई आई उठ ना, तू काही का बोलत नाहीस? मला खूप दुखतंय आई, उठ ना. ते दृश्य पाहून कार चालकही रडतो. मुली, तुझी आई परत बोलणार नाही. ती तुला सोडून देवा घरी गेली आहे. नाही, माझी आई मला सोडून जाऊ शकत नाही. मला खूप भूक लागली आहे आई, मला जेवायला दे ना. हे पाहून कार चालकाचे मन तुटते. मुली, तुझी आई यमराजेंकडे गेली आहे. हेमराजजी, ते कोण आहेत? त्यांनी माझी आई का नेली? माझी आई तर माझ्या सोबत राहते, त्यांनी तिला का नेले? मी त्यांना सांगीन माझ्या आईला परत द्या. असे म्हणत प्रिया आपल्या आईचा हात धरून ओरडू लागते. यमराजजी सगळे पाहत होते. अरे, हे हाय तर मी तिची आई नेली आणि आता ही मुलगी एकटी कशी राहील? हिचं तर या जगात कोणीच नाही. हेमराजजी, माझी आई परत द्या. कोणाची आई घेऊन जाणे खूपच वाईट असते. मुलीचे असे रडणे पाहून यमराजजी तिच्या समोर प्रकट होतात. ते फक्त प्रियालाच दिसतात. प्रिया आधी घाबरते. आपण कोण आहात? बाळा, मी यमराज आहे. मीच तुझ्या आईला घेऊन गेलो, पण मी तुझी आई परत देऊ शकत नाही. तिच्या आयुष्याचा कालावधी आता संपला होता. नाही, तुम्ही माझी आई परत द्यायलाच हवी. माझी आई मला विचारल्याशिवाय तुम्ही कशी घेऊन गेलात? मला तिची गरज आहे. मी तिच्याशिवाय कशी राहू? आणि जर तुम्ही मला आई देऊ शकत नसाल तर मला पण सोबत घेऊन चला. नाही बाळा, मी ज्या व्यक्तीचा वेळ पूर्ण होतो त्यालाच घेऊ शकतो, इतरांना नाही. मग थोडा विचार करून यमराजजी कमलाचे प्राण परत करतात. कमला अचानक डोळे उघडते. मी कुठे आहे? वाटते मी खोल झोपेत होते. आई तू बरी झालीस? बाळा, तू इथे कशी आलीस? आपण कुठे आहोत? तू ठीक आहेस ना? कार चालक सगळ्या घटना सांगतो. तो कमला आणि प्रियाचा उपचार करून घेतो. तो प्रियाला आपल्या धाकट्या बहिणीसारखे मानतो आणि पुढेही दोघींची काळजी घेतो आणि त्यानंतर ते तिघेही आनंदाने एकत्र राहू लागतात.